नासाने इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सच्या मदतीने इंटरनॅशनल स्पेस सेंटरवर अडकलेली भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बेरी विल्मोर यांना परत आणण्याची योजना आखली आहे. पुढील वर्षी म्हणजे फेब्रुवारी महिन्यात या दोघांना परत आणलं जाणार आहे. अवघ्या 8 दिवसांसाठी अंतराळात गेलेले हे दोघे जण 8 महिने झालं तेथेच अडकून आहेत. मात्र त्यांना परत आणण्यात टेक्निकली अडचण निर्माण झाली आहे. पण भारत त्यांना मदत करू शकतो का? चला तर पाहूया या व्हिडिओतून. विल्यम्स आणि बेरी विल्मोर हे दोघे जण 8 दिवसांच्या मोहिमेसाठी बोईंगच्या स्टारलाइनर मधून पोहोचले होते. मात्र बोईंगच्या या कॅप्सूलमध्ये टेक्निकली अडचण निर्माण झाल्या, त्यामुळे 78 दिवसांहून अधिक काळ त्यांना तेथेच राहावं लागणार आहे. हे दोघेही आता पुढील वर्षी म्हणजे फेब्रुवारी महिन्यात परत येतील असं सांगितलंय. मस्क यांच्या स्पेस एक्स कंपनीचं ड्रॅगन नावाच्या स्पेसक्राफ्ट त्यांना परत पृथ्वीवर घेऊन येईल. सुनीता विल्यम्सला पुन्हा पृथ्वीवर आणण्यासाठी भारत काही मदत करू शकतो का? तर याविषयी इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी एका पॉडकास्टमध्ये म्हटलंय की इस्रोकडे सध्या उपलब्ध फॅसिलिटी पाहता अंतराळामध्ये अशी कोणतीही मदत करता येणार नाही. आपल्याकडे सध्या असं अंतराळयान नाही जे अंतराळातील स्पेस स्टेशनवर जाऊन त्यांना वाचवू शकेल. सुनीता विल्यम्स आणि बेरी विल्मोर यांना खाली आणण्यास नेमकी समस्या काय आहे? त्या सोमनाथ यांनी स्पष्टीकरण दिलं की हे अंतराळयान दोन्ही अंतराळवीरांना सुरक्षितपणे खाली आणण्यास सक्षम नाही. बोईंग स्टारलाइनर मध्ये काही टेक्निकल प्रॉब्लेम आहेत, त्यामुळे कोणताही धोका स्वीकारण्यात त्यांची सध्या तयारी नाही. त्यांनी धोका पत्करून ही लॉन्च केलं होतं, मात्र आता त्यांना परत आणताना हा धोका घ्यायचा नाही आहे. सर्वांची आशा आहे की सुनीता विल्यम्स आणि बेरी विल्मोर यांना लवकरात लवकर पृथ्वीवर आणण्यात येईल. पुढील अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. त्यासाठी पाहत राहा G24 तास.